आज एक गोष्ट निश्चित आहे की हे जे पक्ष आहेत यांच्याकडे कुठलाही प्रतिवाद नाही। मी तर आज त्यांना ओपन चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज, की माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी। ओपन डिबेट की याच्यामध्ये काय चूक आहे, या पद्धतीत काय चूक आहे, याच्यावर ओपन डिबेट करावी। ते करणार नाहीत, करू शकत नाहीत। केवळ मुजोरी करायची आणि पळून जायचं हे जे काही यांनी सुरू केलेलं आहे याच्या विरुद्ध देशभरात आणि महाराष्ट्रात आता महिलांचं एकत्रीकरण आम्ही करणार आहोत। आम्ही ठरवलंय की अशा पद्धतीनं जर महिलांच्या अधिकाराची भ्रूण हत्या होत असेल तर त्याच्या विरुद्ध लोकशाहीमध्ये जनमताचा रेटा ज्या दिवशी लक्षात येईल की आता महिलांना आपण तोंड दाखवू शकत नाही, महिलांना उत्तर देऊ शकत नाही, त्या दिवशी ही सर्व पक्ष वटणीवर येतील आणि महिला आरक्षण विधेयकाला हे मान्यता देतील। आणि म्हणून आम्ही महायुतीतले सगळे पक्ष आपापल्या परीने या संदर्भात जनमत एकत्रित करण्याचं काम करू, महिलांना संघटित करण्याचं काम करू। महाराष्ट्रातनं 1 कोटी महिलांच्या सह्या या आम्ही गोळा करणार आहोत या बिलाच्या समर्थनार्थ। त्यासोबत तालुका स्तरापर्यंत मोठ्या प्रमाणात जनजागृती करणार आहोत। उद्या भारतीय जनता पक्षाने एक या संदर्भातला मेळावा बोलवलेला आहे, आमच्या मित्रांना देखील आम्ही तिथे निमंत्रित करू। सगळे पक्ष एकत्रितपणे आणि आपापल्या परीनं महिलांमध्ये जनजागृती करून महिला विरोधी चेहरा काँग्रेस, महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी आणि उबाठाचा हा जो महिला विरोधी चेहरा आहे हा चेहरा आम्ही उघडा करू आणि निश्चितपणे एक असा जनमताचा रेटा तयार होईल की मुकाट्याने या सर्वांना महिला आरक्षण विधेयकाला समर्थन द्यावं लागेल। त्या दृष्टीने आजपासनं आमचा निर्धार हा सुरू झालेला आहे आणि तो जोपर्यंत महिलांना आरक्षण मिळत नाही, जोपर्यंत लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आता आम्ही स्वस्थ बसणार नाही। विधेयक होतं ते मंजूर झालं होतं, आताचा जो कायदा होता तो घटना दुरुस्तीचा होता। मग आता नेमका कुठला कायदा सरकारला करायचा आहे असा प्रश्न काँग्रेसकडनं करण्यात आलाय। मला असं वाटतं की यापेक्षा बाळबोध प्रश्न काही असू शकत नाही। कारण असं आहे की 2023ला जो आपण कायदा केला होता किंवा जे संविधान संशोधन केलं होतं त्याच्यामध्ये आपण जे सेन्सस धरलं होतं ते 2026चं सेन्सस धरलं होतं। म्हणजे 2021चं सेन्सस जे पुढे होऊ शकलं नाही ते सेन्सस जर 28 मध्ये पूर्ण झालं तर 29ला लागू होऊ शकणार नाही। म्हणून 2011चं सेन्सस उपलब्ध आहे त्याप्रमाणे जर आपण केलं तर आपलं 2029 मध्ये लागू होऊ शकतं। त्यानंतर 10 वर्षांनी पुढच्या सेन्सस नंतर त्याच्यामध्ये सेन्ससच्या आकडेवारीप्रमाणे इंटरनल जी काही त्या राज्यात ऍडजस्टमेंट आहे ती केली जाऊ शकते। त्याकरता जाणीवपूर्वक 10 वर्ष अशा पद्धतीनं महिलांचं आरक्षण थांबवणं योग्य नाही, म्हणून हे विधेयक आलं होतं। काँग्रेसला सगळं माहिती आहे, जर एनडीए जवळ 2/3 मेजॉरिटी असती तर हे विधेयक एकमताने झालं असतं। याला काँग्रेसने विरोध केला नसता, याला सपानी केला नसता, याला उबाठानी केला, कोणी याला विरोध केला नसता। त्यांना ही अपॉर्च्युनिटी दिसली पण त्यांनी चुकीच्या ठिकाणी अपॉर्च्युनिटी शोधली। एखाद्या दुसऱ्या प्रश्नावर जर त्यांनी विधेयक पाडलं असतं तरी आपण मान्य केलं असतं, पण महिला अधिकार या ठिकाणी थांबवण्याचं जे त्यांनी काम केलंय ते निषेधार्ह आहे।